नाशिकमध्ये पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज। ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिकच्या शिंदे गावात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करत ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या मुसक्या आवळल्या होत्या। या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एमडी ड्रग्ज सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे 1 लाख रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे। याबाबत गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संशयित निखिल बाळू पगारे वय 29 वर्षे राहणार दादाज अपार्टमेंट पाथर्डी फाटा नाशिक व कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराज वय 22 वर्षे राहणार भगवती चौक उत्तम नगर सिडको हे दोघे जण संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 1 लाख रुपये किमतीचा व 20 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता स्वतःच्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगताना मिळून आले। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने पाथर्डी शिवारातील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदर नगर येथे करण्यात आली। या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते। त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1चे अंमलदार परदेशी मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रितसर कारवाई करून त्यावर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम एमडी पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला। तो सरासरी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा आहे। त्यावर आम्ही या दोन इसमांवर NDPS कायद्याअंतर्गत इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याच्या पाळेमुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे। सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून ह्या इसमांकडे हा एमडी पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत।